दोड्डेरीच्या लढाईनंतर आणखी 2 लढाया ह्या संताजी घोरपडे यांच्या कारकिर्दीमध्येच समाविष्ट आहेत. हो. त्या दोन्ही लढ्यांबद्दल आम्हाला सांगा. दोड्डेरीची लढाई झाल्यानंतर मोगलांचा एक मोठा सेनापती यांच्यावरती चालून आला. त्यावेळेस संताजी घोरपडे दोड्डेरीला होते. त्यांनी उलट त्याच्यावर चाल केली. त्याला रस्त्यामध्ये गाठला बसोपट्टणमला गाठल्यानंतर याने बादशाला एक पत्र पाठवलं होतं की माझ्याकडे आता सध्या सैन्य कमी आहे, मी संताजी घोरपडेचा सामना करू शकत नाही, मला थोडंसं सैन्य द्या. आणि ते सैन्य ह्याला ज्या वेळेला मिळालं ह्याने संताजी घोरपडेवरती हल्ला केला. संताजी घोरपडेंनी थोडंसं लढण्याचं नाटक केलं. नाटक करून संताजी घोरपडेंनी पाठ दाखवली. पाठ दाखवून जसं संताजी घोरपडे जंगलात निघून गेले तसा हा मोगलांचा सेनापती त्यांच्या पाठोपाठ गेला. जंगलात गेल्यानंतर तिथे यांनी जंगलामधल्या झाडाझुडपामध्ये स्वतःचं सैन्य लपून ठेवलं होतं. स्वतःचे बरकंदाज कुठे झाडावरती, आणखी कुठं जिथे जागा मिळेल तिथे लपून ठेवलं होतं. आणि अचानक संताजी घोरपडेंनी त्यांच्यावरती हल्ला केला. म्हणजे हे थांबले, उलटे फिरले आणि त्या सैन्याने यांच्यावरती हल्ला केला. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे हे भांबावून गेले. मोठी लढाई झाली. त्या मोठ्या लढाईमध्ये या मोगलांचा पराभव झाला. त्यांचा जो सेनापती होता हिम्मत खान बहादूर नाव होतं त्याचं, ह्या हिम्मत खानाच्या माथ्यावरती बाण लागला आणि तिथं तो मृत्युमुखी पडला. म्हणजे ही खूप भीषण लढाई झाली होती. एवढी भीषण लढाई की या लढाईमध्ये स्वतः संताजी घोरपडेंना 2 बाण लागले होते.